जनतेचा हक्काचा आवाज। डेअरी इंडस्ट्रीज होत्या त्याच्यावरती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आयकर विभागाने त्यांची तपासणी करण्याचं जे काही त्यांची तपासणी रेड हा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी गोविंदला सुद्धा त्या ठिकाणी निवडलं आणि माझं स्वतःचं निवासस्थान गोविंद पुण्याचं निवासस्थान या सर्व ठिकाणी त्यांनी तशा प्रकारच्या रेड आयोजित केल्या होत्या। त्यामध्ये त्यांना काही सापडलेलं नाही। त्यांनी जे काही माझ्याकडे कॅश होती ती फक्त 2,35,000च होती आणि ती त्यांनी मला परत दिलेली आहे, ते काही घेऊन गेलेले नाही। त्याचबरोबर लॉकरमध्ये घरी असणारं जे काही दागिने होते ते सुद्धा त्यांनी नेलेले नाहीत। ते त्यांची जी काही प्रिस्क्राईब त्यांची होती त्याच्या सर्व आतच होते, त्यामुळे त्यांनी त्यालाही काही हात लावलेला नाही आणि त्यांना काही माझ्याकडे सापडलेलं नाही किंवा गोविंदच्या व्यवहारात सुद्धा काही त्यांना तफावत कुठेही आढळलेली नाही। त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार किंवा अनुचित वागणं बोलणं झालेलं नाही। त्यांना आपण पूर्णपणे सहकार्य केलं, त्यांना जे पाहिजे ते सर्व दिलं, त्याप्रमाणे त्यांनी त्यांची तपासणी केली आणि ते आता इथून गेलेले आहेत। आपण सर्वांनी या ठिकाणी जे समर्थन मला दिलं, आमच्या कुटुंबियांना दिलं, याबद्दल मी रामराजे साहेब, रघुनाथराजे आणि इथं असणारे सर्वच मी आपला मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि फक्त आता आपल्याला विनंती करतो की गेले 5 तारखेपासून म्हणजे 5, 6, 7, 8, 9 5 दिवस आपण इथं बरीचशी मंडळी थांबून राहिलेला होता। आता आपण कृपा करून घरी जावा। उद्या मी आहेच, उद्या आपण जरूर भेटूया। तिथून पुढच्या काळामध्ये राजकारण असेल, समाजकारण असेल, तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी धाडसाने आपण सर्वजण पुढे जाणार आहोत। कुणी कसल्याही प्रकारची काळजी न करता त्या ठिकाणी आपण सर्वांनी आता घरी जावंही विनंती करतो।